हे काय आहे? चमकानुसार परत दिसलं काय म्हणाल त्याची बोट आणि हाताची बोट सर्व सारखी असतात का? आणि जेव्हा आपण पाहतो आपल्या वर्गातले सगळे लोक सारखे असतात का? त्याच्यामध्ये काय काय करत असते? काही लठ, काही सत्पारळ, काही दोरे, काही ताडे, काही सुंदर असतात दिसायला. आपल्या वर्ग साधनामध्ये हे रॅम्प्स बनवले आहेत. सगळ्या आपल्या क्लासमध्ये आहेत ना, तर ते कशासाठी बनवले असेल? अपंग मुलांना, दिव्यांग शब्द वापरायचा नाही, दिव्यांग मुलांसाठी बनवलेले आहे, काही की नाही? तर आज आपण असे अनेक जण असतात आपल्या वर्गामध्ये की त्यांना आपण समोर म्हणून आपण सर्व एकत्र बसतो. आणि आता वर्ग कोणता आहे? 7वा. आणि बाळीचं वय कोणतं आहे? आपली जशी बाल्यावस्था असते, नंतर कुमारावस्था असते, गुंडावस्था असते, अवस्था आहे. आणि सगळ्यात जास्त बदल हा गुंडावस्थेमध्ये घडतो, पौगंडावस्थेत. आणि हा कालावधी कधीचा असतो? तो आता आपण 6व्या वर्गापासून जो आपला वयोमान सुरू होतो, यामध्ये अनेक शारीरिक बदल आपल्या शरीरामध्ये घडतात, तसेच मानसिक बदलही आपल्या शरीरामध्ये घडतात. तर आज आपण विविध वर्तुळाला तासिकाला स्वस्थित जाणीव हा घटक घेणार आहोत. यामध्ये आपण वर्गामध्ये 4 गट करणार आहोत. या 4 गटामध्ये आपण विभागणीकडे 2-2 यांची गट आणि याच्यासाठी मी ठरवले. आपल्याकडे चांगले गुणांची नोंद करायची आहे. चांगल्या गुणांची नोंद हे घ्यायची आहे. कोणत्या गटाचं काम? तुमच्या गटाचा शाबास. सांगा तुमच्या चांगली कोण? ही शांत स्वभावाचा आहे. छान, व्हेरी गुड. मॅडम तुमच्या कडून सांगा की तुमच्याकडे चांगले गुण कोणता आहे? काय म्हणता येते? तुमच्या ग्रुप मधलं चांगले गुण सांगा. सांगा. घरकामात मदत करणे, शाळेत दररोज जाणे. म्हणजे सगळे जण छान पॉझिटिव्हिटी आहे आणि ती पॉझिटिव्हिटी असणं अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि आपल्या या संस्काराच्या विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा बदल घडत असतात तेव्हा एक न्यूनगंड निर्माण होतो आणि हाच न्यूनगंड आपल्याला काहीशा
आपण त्या स्वच्या जाणीवेतून आपण शिकू.